कर्जत तालुक्यातील कशेळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराअभावी एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केलाय। तुकाराम गिरजू गावंड असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते खांडस ग्रामपंचायत हद्दीतील गावंडवाडी येथे राहणारे आहेत। दरम्यान काल शनिवारी 10 मे रोजी सकाळी तुकाराम गावंड यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना कुटुंबियांनी सकाळी 9:30च्या सुमारास कशेळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। मात्र बराच वेळ होऊन गेला तरी कोणत्याही डॉक्टरने त्यांना तपासलं नाही, तसेच कोणतीही वैद्यकीय मदत त्यांना मिळाली नसल्याचा आरोप होत आहे। सुमारे 1.5 तासानंतर म्हणजे 10:30 वाजता त्यांची रक्त तपासणी करता रक्त काढण्यात आले, पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू झाले नाही। यानंतर तुकाराम गावंड यांची प्रकृती खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचे भाऊ विठ्ठल गावंड यांनी केलाय। तसेच त्यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। मी सकाळी 9:30ला गेलेलो, त्याच्यावर उपचारच कोण काय केलं नाही। डॉक्टर पण येत नव्हतं, कोणी येत नव्हतं। तुम्ही डॉक्टरांना बोलवायला गेले होते का? केव्हाही गेलेलो, बरी पण आले नाही। सिस्टरला सांग येतो थोड्या टांगात येतो असं करून त्याला लय टांग आले। 11 वाजून गेले, बरं उपचारच नाही केलं, लय झाल्या तो। गेले तेव्हा परिस्थिती कशी होती? परिस्थिती चांगली होती। पैसे गेले तो बिजूला गेला तो, चांगला बोलला, माझ्या पोटात दुखतं संडासले ते असं बोलला। ते दरम्यान होते पण त्या तो बिस्किट देतो सामना पण माझ्या पोटात ताप होय। डॉक्टरांनी काही उपचारच नाही केला तर काय तसं असं तर त्याच्यावरती काहीतरी होय पण ना कारवाई। दरम्यान रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत देणं प्राथमिक आरोग्य केंद्राचं कर्तव्य आहे। मग तुकाराम गावंड यांना 9:30 वाजता दाखल केल्यानंतर 1.5 तास कोणतीही वैद्यकीय मदत का देण्यात आली नाही? त्या दिवशी ड्युटीवर कोणते डॉक्टर होते? ते कुठे होते? तसेच त्यांनी त्यांच्या जबाबदारीत कसूरता केली का? असे प्रश्न आता यातून निर्माण होत आहेत। दरम्यान मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तुकाराम गावंड यांच्या पश्चात पत्नी, 17 वर्षाचा मुलगा, विवाहित मुलगी व वृद्ध आई असा परिवार आहे। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।